हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं 38 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे, तर त्याची संपूर्ण कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर इथं बघा मी एक पेपर घेतलेला आहे, त्याची पण बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवलेली आहे. आता ब्लाऊजची जेवढी उंची असेल तेवढी तुम्ही इथं घ्यायची आहे. त्याच्यात मार्जिन 1 इंच ॲड करायचं आहे. तर इथं बघा मी 14.5 इंच पूर्ण उंची घेतलेली आहे, 5.5 इंच शोल्डर घेतलं. आता जिथं शोल्डरचं माप टाकलेलं आहे तिथं सुद्धा उंची चेक करून घ्यायची आहे, व्यवस्थित आहे की नाही. इथं बघा आता लाईन आखून घेऊया. त्याच्यानंतर बघा 5.5 इंच आपण शोल्डरचं माप घेतलं. 6 इंच आपल्याला इथं बघा मुंड्याचं माप टाकायचं आहे. आता बघा मुंडासुद्धा व्यवस्थित चेक करायचा. म्हणजे आपण शोल्डर तिथं 5.5 इंच घेतलं होतं, तर खालीसुद्धा व्यवस्थित आहे की नाही ते चेक करायचं. त्याच्यानंतर बघा शोल्डर आणि मुंडा आहे तो जॉईंट करायचा आहे. आता इथं बघा आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर छातीचा चौथा भाग इथं बघा 9.5 इंच घेतलेला आहे मी आणि 1.5 इंच इथं मी मार्जिन घेते. तुम्ही 2 इंचसुद्धा इथं घेऊ शकता. आता या पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे. आता बघा 9.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन असं टोटल आपलं इथे किती झालं 11 इंच झालं. तर इथं कमरेच्या साईडला सुद्धा 11 इंच घ्यायचं आहे. जेवढं आपण छातीची घडी प्लस इथं मार्जिन घेतलेलं आहे तेवढंच खालीसुद्धा टाकायचं आहे. कारण आपण इथं दोघं पार्ट सोबत कटिंग करणार आहोत. तर टक्स वगैरे राहतात त्यासाठी आपण इथं जेवढं आपण छातीची घडी आणि मार्जिन घेतो तेवढंच खाली घ्यायचं आहे. आता इथं बघा मुंडा मोजायचा आहे आपल्याला. तर पाठीमागचा मुंडा मी इथं 1.5 इंचावरती घेतला आणि पुढचा मुंडा 1 इंचावरती. त्याच्यानंतर बघा जेवढं इथं मुंडा घेतला असेल, आता 6 इंच घेतला होता आपण, त्याचे निम्मे घेतलं मी आणि या पद्धतीने बघा तिथूनच आपल्याला बघा जिथपर्यंत आपला इथं छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंतच आपल्याला हे मुंड्याचे आकार द्यायचे आहे. म्हणजे काय होईल ब्लाऊज आपला परफेक्ट येईल, चुन्या वगैरे होणार नाही. तर त्याच्यानंतर आता बघा आपण आता सर्वात पहिले हे कटिंग करून घेऊया. म्हणजे आपल्याला पुढचे जो पार्ट आहे तर तो कटिंग करायला सोपं जाईल. तर त्यासाठी हा इथं बघा आपण दोघं पार्ट सोबत कटिंग करतोय. तर सर्वात पहिले बघा इथं जो पाठीमागचा मुंडा आहे तर तो इथं कट करायचा आहे. म्हणजे आपले दोघं जे पार्ट आहेत तर ते सेपरेट इथं होतील. तर त्यासाठी आता इथं बघा कटिंग करून घ्यायचं आहे संपूर्ण इथं या पद्धतीने व्यवस्थित. जे मार्किंग केलेलं आहे तेच कटिंग करायचं आहे, एक्स्ट्राची मार्जिन कट करता. तर पहा इथं मी कट करून घेतलं. आता इथं आपण पुढचे पार्ट इथं आखून घेणार आहोत. तर सर्वात पहिले बघा आपण गळारुंदी टाकणार आहोत 2.5 इंच. तर जेवढी आता पुढे गळारुंदी घेतली आहे पाठीमागच्या भागाला सुद्धा तेवढीच घ्यायची आहे. आता पुढचा गळा बघा 6 इंच होता, तर अर्धा इंच मार्जिन घेतले मी इथं 6.5 इंच पुढचा गळा घेते. आता बघा खाली सुद्धा गळारुंदी 2.5 इंच घ्यायची आहे आणि बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला. तर इथं बघा आता व्यवस्थित असं आखून घ्यायचं आहे. आता खालून बघा 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला इथं पुढचा जो गळा आहे त्याच्या व्यवस्थित इथं शेप द्यायचा आहे, गोल गळा. आता इथं बघा जे मापं घेतलेली आहे ते आपण इथं लिहून घेऊया. 5.5 इंच शोल्डर, गळारुंदी 2.5 इंच, मुंडा 6 इंच आणि छातीचा चौथा भाग 9.5 इंच आणि प्लस आपल्याला इथं मार्जिन एड केलं आहे 1.5 इंच. पुढचा गळा 6.5 इंच घेतलेला आहे. आता कमरपट्टी काढणार आहोत आपण. तर गळ्याकडून बघा आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि मुंड्याकडून 2 इंच. तर हे आपण क्रॉसपट्टीसाठी इथं मापं टाकलेली आहे. तर सर्व साईजसाठी तेवढंच घ्यायचं आहे 2 आणि 2.5. तर या पद्धतीने आता बघा लाईन आखून घेतली आणि कटोरीचा शेप देऊन दिला आहे मी इथं. त्याच्यानंतर बघा मुंड्याकडून आपल्याला 5 इंचावरती कटोरीचं माप टाकायचं आहे. म्हणजे तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला कटोरी कशी काढायची ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये इथे समजेल आणि तुम्हाला सुद्धा लगेच काढता येईल त्यासाठी. आता बघा जिथं आपण 5 इंच घेतलं तिथं सरळ लाईन आखून घेतली आणि तिरकस लाईन जी आहे तर तिथं गळ्याच्या तिथं आपण बघा पुढचा गळा काढलेला आहे. तर तिथं आपण 1 इंचावरती मार्किंग केली होती. तर तिथपर्यंत हा आपल्याला शेप द्यायचा आहे कटोरीचा. तर हवं तर तुम्ही इथं बघा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता. म्हणजे तुम्हाला वहीवर काढून तुम्ही ही मापं जी घेतलेली आहे तर ती लिहू शकता. आता दोघं पार्ट सेपरेट केले. त्याच्यानंतर सर्वात पहिले पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तर तो कटिंग केला इथं मी. आता क्रॉसपट्टी कट केली. त्याच्यानंतर पुढचा गळा आहे तर तो इथं कट करून घ्यायचा आहे बघू शकता. आता साईड पार्ट आणि कटोरी आहे ती सेपरेट करायची. तर बघा इथं साईड पार्ट आपला रेडी झालेला आहे. आता आपल्याला इथं बाहीची कटिंग पाहायची आहे. तर त्यासाठी इथं बघा डबल फोल्ड केलेला पेपर घेतलेला आहे मी. आता 4.5 इंच बाही आहे त्याच्यात 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे मी.
तर बघा छातीचा चौथा भाग अधिक आपण 1.5 इंच मार्जिन घेतलं, टोटल 11 इंच झालं होतं. तर इथं बाहीची घडी घेताना आपण जेवढी छातीची घडी घेतलेली आहे त्याच्यातून 1 इंच मायनस करायचं आहे. तर 11 इंच होतं, तर मी इथं 10 इंच बाहीची घडी टाकलेली आहे. तर तुमची जर बाही जोडताना कमी पडत असेल तर तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा. बाही व्यवस्थित फिटिंगमध्ये बसते. आता त्याच्यानंतर बघा आपण इथं बंद बाजूकडून इथं बाहीची लांबी टाकलेली आहे. त्याच्यानंतर इथं बघा आपण बाहीची घडी घेतलेली आहे 10 इंच. आता बघा वरून आपल्याला इथं बाहीचा जो आकार द्यायचा आहे तर तो इथं मी 3 इंच घेतलेला आहे वरून. ओपन बाजू आहे तिथं आणि आतल्या साईडला 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर इथं बघा थोडीशी लाईन तिरकस झालेली आहे. मी सरळ करून घेते. तर हे आपलं सरळ करून घेतलं त्याच्यानंतर बघा या पद्धतीने तिरकस लाईन आखून घ्यायची आहे. तर हे 2 इंच घेतलं. आता साईज जर मोठी असेल तर 2 इंच इथे तुम्ही 2-2 इंचाचे 3 पॉईंट घ्यायचे आहे. तर इथं बघा मी पुढचा पॉईंट आहे त्याला खाली अर्धा इंच घेतला आणि पुढचे जे 2 आहे तर त्यांना वरच्या साईडला मी अर्धा इंच घेतलेला आहे. आणि या पद्धतीने आपल्याला बघा बाहीचा आकार द्यायचा आहे व्यवस्थित. तर सर्वात पहिले बघा पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो इथं मी काढलेला आहे. आता बघा पाठीमागचा मुंडा असा या पद्धतीने काढायचा आहे आपल्याला. तर बघू शकता. तर खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर बाही एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला इथं जमेल. तर बघा इथं आता दंडघेरचं माप टाकायचं आहे. मी इथं 6.5 इंच दंडघेर घेतलेला आहे आणि 2 इंच इथं मार्जिन घेते. तुम्ही 1.5 इंचसुद्धा घेऊ शकता. तर या पद्धतीने बघा इथं बाहीसुद्धा आपली रेडी झालेली आहे. आता कटिंग कशी करायची बघा. तर बाहीची कटिंग करताना सर्वात पहिले बघा वरचा जो मुंड्याचा आकार आहे तर तो सर्वात पहिले कटिंग करायचा आहे. या पद्धतीने सर्वात पहिले वरचा मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं बाही ओपन करायची आहे. तर पहा इथं या पद्धतीने बाही ओपन करायची आणि पुढचा मुंड्याचा आकार आहे तो इथं कट करायचा आहे. म्हणजे काय होईल, बाही आपली व्यवस्थित परफेक्ट अशी कटिंग होईल. आता इथं बघा कटोरी कशी वाढवायची. तर 2.5 इंच आपण गळारुंदी घेतली होती तर ती गळारुंदी इथं टाकायची आहे. आता एका साईडला गळारुंदी टाकली आणि वरून एका साईडला बघा 1.5 इंचावरती इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने कटोरीचा जो शेप असतो पुढचा गळ्याचा जो अर्धा शेप असतो आपला तो द्यायचा आहे. आता बघा 1.5 इंच जिथं घेतलेलं होतं तर तिथं खाली 5 इंचावरती मार्किंग करायची आणि आडवी मार्किंग आपल्याला इथं बघा 7.5ची घ्यायची आहे. आता बघा या पद्धतीने 7.5 इंचावरती मार्किंग केलं. त्याच्यानंतर सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे. आता बघा आपल्याला जी मार्किंग केलेली आहे 7.5 इंचाची त्याच्या निम्मे इथं काढायचं आहे. म्हणजे मधला जो पॉईंट असतो तर तो काढायचा आहे. आता बघा 7.5 इंच आपण आडवं घेतलं तर वरून बघा टेप जसं ठेवलेला आहे मी तसं. तर जिथं 8.5 इंच येईल तिथपर्यंत आपल्याला मार्किंग करायची आहे. तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. कटोरी एकदम व्यवस्थित बसते. आता बघा हे तिघं पॉईंट आहे आपल्याला जोडायचे आहे. तर बघू शकता या पद्धतीने जोडून घेतलेले मी. आता कटोरीचा शेप देण्यासाठी बघा आडवी मार्किंग केली तिथून तर वरती बघा जिथं 2.5 इंच आपण गळारुंदी मोजलेली आहे तिथपर्यंत आपल्याला हा कटोरीचा शेप द्यायचा आहे. तर पहा मी इथं कटोरीचा शेप देऊन दिला. त्याच्यानंतर बघा चेक करून पाहायचं आहे जी आपण साईड पार्टची कटिंग केलेली आहे तर ती तो साईड पार्ट जो आहे तर त्याच्यापेक्षा कटोरी जी आहे ती अर्धा इंच एक्स्ट्रा आहे की नाही तर ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं कटोरीचं कटिंग करायचं आहे. तर पहा ही झाली आपली 7.5 आणि 8.5ची कटोरी. तर ही जी कटोरी आहे तर तुम्ही म्हणजे 32 साईजसाठी सुद्धा यूज करू शकता. 34, 36 आणि 38 साईज म्हणजे हे 4 साईज आहे त्यांना तुम्ही यूज करू शकता. छातीचं पोर्शन जर कमी असेल तर तुम्ही या पद्धतीने कटोरी कमी जास्त करू शकता. तर या पद्धतीने बघा आता आपण कटिंग करून घेणार आहोत जसं मार्किंग केलेलं आहे तसं. या पद्धतीने बघा आता व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे जसं आपण मार्किंग केलेलं आहे. तर कटोरीसुद्धा कट करून घेतली. आता बघा क्रॉसपट्टी कशी वाढवायची तर एका साईडला 3.5 इंच घ्यायचं आणि बघा छातीची घडी आपण 11 इंच घेतली होती तर मी इथं अर्धा इंच वाढवून घेतलं म्हणजे 11.5 इंच इथं क्रॉसपट्टीचं मार्किंग केलं आहे. तर पहा इथं आणि एका साईडला 3 इंच घ्यायचा आहे. तर तो कागद होता तो तेवढाच होता 3 इंचचा. तर त्यासाठी इथं मी एका साईडला तेवढा राहू दिला आणि दुसऱ्या साईडला उंचीमध्ये जास्त होता तरी तिथे 3.5 इंच घेतलेला आहे. आता ही झाली आपली क्रॉसपट्टी. तर पहा किती सोपी पद्धत आहे ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते. तर आता बघा आपण जे पॅटर्न आपण कटिंग केलेले आहे तर ते ब्लाऊजवर आपण ठेवून कटिंग करणार आहोत. तर त्यासाठी इथं बघा मी अस्तर घेतलेला आहे.
तर सर्वात पहिले अस्तर आहे ते इथं खालीवर होतं, तर इथं मी सारखं करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचा जो पार्ट होता तर इथं मी कट करून टाकलेला आहे. आता बघा अस्तर जे आहे तर त्याची बंद बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे मी. त्या साईडला आपल्याला बघा पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे आणि जसं आपण इथं पॅटर्न आहे ते ठेवलेलं आहे त्याच्या बाजूला तसंच आपण इथं आखून घेणार आहोत. कुठेही एक्स्ट्रा मार्जिन एड न करता. तर या पद्धतीने पाठीमागचा पार्ट आपण आखून घेतलेला आहे. आता इथं बघा जो साइड पार्ट आहे तर तो याच पद्धतीने ठेवायचा आहे सरळ बाजूनेच आणि जर तुम्ही शोल्डरचे जो पार्ट आहे तर तो शोल्डरचा पोर्शन आहे ते तुम्ही जर वाकडं-तिकडं जर केलं तर शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात. तर त्यासाठी बघा सरळ बाजूने ठेवायचं आहे या पद्धतीने आणि जसा इथं पेपर आहे जसा तर त्याला लागूनच आपल्याला खडूने मार्किंग करायची आहे. तर पहा इथं या पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे. आता मी इथं कटिंग करून घेते म्हणजे पुढचे पार्ट आपल्याला इथं कटिंग करायला सोपं जाईल. तर समजायला सुद्धा तुम्हाला सोपं जाईल यासाठी मी इथं सर्वात पहिले हे दोघं पार्ट कटिंग करून घेते. तर पहा इथं पाठीमागचा पार्ट आपण कट करून घेतलेला आहे आणि आता साईड पार्ट जो आहे तर तो सुद्धा इथं खडूची मार्किंग दिसते त्याच्याच वरती आपल्याला कटिंग करायची आहे. तर या ब्लाऊजचा जर तुम्हाला स्टिचिंगचा जर पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर इथे बघा मी आता कट करून घेते. व्हिडिओ जर तुम्हाला थोडाफार जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आता इथं बघा बाही या पद्धतीने ठेवायची आहे. तर अस्तरचे जे काठ होते ते त्या बाजूला मी इथं बघा बाही ठेवलेली आहे. आता बाहीमध्ये सुद्धा आपल्याला कुठलेही एक्स्ट्रा मार्जिन एड न करता जसं पॅटर्न आपण तयार केलेलं आहे तसं ठेवायचं आहे आणि आपल्याला बाही आहे ती आखून घ्यायची आहे. तर पहा इथं मी या पद्धतीने आखून घेतली व्यवस्थित असं. आता आपण कट करून घेऊया म्हणजे आपण पुढचे पार्ट कटिंग करू नंतर. तर खडूची मार्किंग दिसते सेम त्याच्याच वरती आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही कमेंट करत जा. त्याच्यानुसार तुमच्यासोबत व्हिडिओ मी शेअर करेल. आता इथे बघा कटोरी कशी ठेवायची तर कटोरी ठेवताना नेहमी तिरकस धाग्यात ठेवायची. म्हणजे काय होईल ब्लाऊज जेव्हा कटोरी व्यवस्थित आपण जेव्हा शिवणार ब्लाऊजला तर ती कटोरी जी आहे ती परफेक्ट अशी अंगामध्ये चिपकून राहते आणि सरळ धाग्यात जर ते तुम्ही ठेवली तर ती पसरत नाही म्हणजे ती ओढली जात नाही मग व्यवस्थित बसत नाही ती अंगामध्ये. तर या पद्धतीने या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला ब्लाऊज कटिंग करताना लक्षात ठेवायच्या आहे. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर. आता इथं बघा कटोरीसुद्धा आपण कट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं क्रॉसपट्टी आहे तर ती इथं ठेवायची आहे व्यवस्थित असं. तर जिथे एडजस्ट होते तिथं मी ठेवते. या साईडला बंद बाजू आहे तर तो कापड जो आहे तो आपल्याला कामात येईल त्यासाठी मी इथं ओपन बाजूकडून थोडं सरकवून घेतलं त्याला. आता इथे बघा जी क्रॉसपट्टी आहे तर ती जसं मार्किंग केलेलं आहे तसं आपण कटिंग करून घेऊया. खालच्या साईडला बघा खालीवर होतं अस्तरचं कापड तर ते सुद्धा मी इथं कट करून घेते. आता बघा आपल्याला ब्लाऊज पीसवर ठेवून बाकीचे पार्ट आहे ते कट करून घ्यायचे आहे. तर इथं बघा ब्लाऊज पीसला डिझाईन दिलेली आहे उभ्या साईडने. तर सर्वात पहिले आपण इथं पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो अर्धा इंचची मार्जिन सोडून आपण इथं कटिंग करून घेणार आहोत. तर पहा इथं या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा जो साईड पार्ट आहे तर तो सुद्धा इथं आपण जिथं पाठीमागचा पार्ट ठेवलेला आहे तर तिथं ठेवायचा आहे जसं मी इथे तुम्हाला दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने ठेवायचा आणि अर्धा इंचची मार्जिन सोडून कोणतेही पार्ट असेल तर तुम्ही ब्लाऊज कटिंग करताना अर्धा इंचची मार्जिन सोडूनच ब्लाऊज पीस आहे तो कटिंग करायचा आहे. म्हणजे काय अस्तर आणि कापड जोडायला सोपं जातं त्यासाठी. आता इथं बघा आपण कटोरी जी आहे तर ती इथं व्यवस्थित मावून जाईल. तर तुम्हाला अस्तर आहे ते फिरवून दाखवते म्हणजे लक्षात येईल. सर्वात पहिले आपण बघा इथं क्रॉसपट्टी कटिंग करून घेऊया. आता इकडच्या साईडला थोडं आपण सरकून घेतला कापड आहे तो आणि इथं कटोरी ठेवूया. म्हणजे जसं आपण इथं अस्तरवरती कटोरी ठेवली होती तशीच कापडावरती ठेवायची आहे. तिरकस धाग्यामध्ये येते त्यासाठी. आता बाही कटिंग करताना बघा डिझाईन सारखी यावी यासाठी या पद्धतीने कापडाची घडी घालायची आहे. बघू शकता. आता बाही ठेवायची आहे. तर इथं मी बाही ठेवून घेतली. तर दोघं साईडच्या बाह्या आपल्याला एका साईडच्या डिझाईनच्या होतील. तर त्यासाठी या पद्धतीने कटिंग करायचं आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा. धन्यवाद.